नमस्कार, मी आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसापासून MPSCच्या औषध निरीक्षक या पदाचा पेपर फुटण्याची बातमी जी व्हायरल होत होती ती समाज माध्यमांवर असेल, प्रसार माध्यमांवर असेल, त्या बातमीवर काल शिक्कामोर्तब झालं की ती बातमी खरीच होती, ती अफवा होती। आणि या ठिकाणी सर्वात धक्कादायक असं की जो पेपर फोडण्यात आला होता त्यामध्ये चक्क MPSCचे अप्पर सचिव आणि 2 कक्ष अधिकारी यांचा समावेश होता। एका बापानं आपल्या मुलीला अधिकारी करण्याच्या हव्यासापोटी काही लोकांना, या प्रशासकीय सेवेतील काही लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी 40 लाख रुपयामध्ये तो पेपर विकत घेतला होता असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। परंतु आपल्या मुलीला अधिकारी करण्याच्या नादात कित्येक गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य आपण त्या ठिकाणी दावणीला टांगत आहोत हा विचार त्या बापाला आला नाही। आपण जर एक बाप असून आपल्या मुलीला जर अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असू तर नक्कीच या राज्यातले अनेक बाप आपल्या मुलींना अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतील, हे सुद्धा त्या बापाने त्या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं होतं। आणि खरोखरच या राज्यामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आहेत की जे दरवर्षी पदवीधर होऊन बाहेर पडतात आणि एक सरकारी अधिकारी होऊन या प्रशासकीय सेवेमध्ये एंट्री करून इथल्या समाजाला, शोषित वंचित घटकाला न्याय देण्याचं स्वप्न ती उराशी बाळगून असतात। आणि हे गोरगरीब, ज्यांना गरिबीची जाणीव आहे, लोकांच्या समस्येची जाणीव आहे, असे लोक त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेत येण्यास इच्छुक असतात आणि ते आलेही पाहिजे। परंतु जे काही असे मनुवादी विचाराचे लोक असतात की जे पैसे देऊन प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर बट्टा लावला जात आहे। कारण की ज्यांना मुळातच प्रशासकीय सेवेची इथल्या आवड तर आहे, परंतु फक्त त्याच्यामध्ये येऊन पैसा कमावा एवढीच आवड त्यांची मर्यादित असते आणि म्हणून पैशाच्याच जोरावर ते यामध्ये एंट्री करत असतात। त्यांना समाजातल्या कुठल्याही समस्येचं देणं घेणं नसतं आणि अशाच माध्यमातून या अधिकाऱ्यांची संख्या या प्रशासकीय सेवेमध्ये वाढत आहे। आता कदाचित त्याला पुढे आळा बसेल की नाही हा संशोधनाचा विषय आहे, परंतु त्याला आळा बसलाच पाहिजे। यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वात अगोदर MPSCच्या अध्यक्षाचा, सचिवांचा राजीनामा घ्यावा आणि MPSCवर लागलेला डाग त्या ठिकाणी धुवून काढावा। आणि नक्कीच इथून पुढे ह्या घटना होणार नाहीत या ठिकाणी अशी मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी। कारण या ठिकाणी जर असं होत राहिलं तर या देशाची, राज्याची शिक्षण व्यवस्था नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे। तो देश आपण 2047 पर्यंत महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहोत। जी महासत्ता या होण्याचा मुख्य आधार या देशाचा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थ्यांचाच जर काना मोडला गेला तर नेमका हा देश महासत्ता कोणाच्या भरोशावर होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्वरित या MPSCच्या अध्यक्षाचा आणि सचिवाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा हे लाखो विद्यार्थी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।